सध्या रेशनिंग धारकांची कुचंबना होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन रेशनिंग कार्ड काढायचं असेल, दुरुस्त करायचं असेल, त्यामध्ये नाव ॲड करायचं असेल किंवा त्याचा नंबर मिळवायचा असेल, हे सगळं होत असताना सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय पाहायला मिळते. सर्व्हरचं स्पीड कमी आहे, सर्व्हर बंद आहे, सर्व्हर डाऊन आहे असं सांगितलं जातं आणि जुन्नर तहसील कचेरीमध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते. शासनाने या संदर्भामध्ये वेगळी काही उपाययोजना करता येईल का यावर देखील विचार करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, जुन्नर. हो, नमस्कार सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आज तुम्ही इथे सगळे गर्दी करून आहात, नेमकी अडचण काय आहे, ते कशासाठी आलात? पुरवठा निरीक्षक कार्यालयामध्ये तुम्हाला बोलता येतं? याची म्हणजे तुम्हाला सांगतो मी आहे ना, आता हे नाव वाढवायचे तिकड रेशनिंग कार्डमध्ये नाव वाढवायचे, मध्ये नाव वाढवायचं. तिकडची रेस्टिंगची जे नाव पहिल्या याच्यात जे होते. तुमचं नाव काय? गुलाब बबन जाधव. कुठून आले? मी जाधववाडी पुरी. बोरी जाधव. दादा तुमचं काय नाव? हरिदर्शन पाठव. दादा तुमचं काय नाव? रत्नाकर बबन ताजने. दादा तुमचं काय नाव? शावळे रमेश शेळकंदे. भाऊ तुमचं काय नाव? रामदास शेळकंदे. कुठून आले तुम्ही? भिवाडे. दादा तुमचं काय नाव? खंडू बाजीराव निलक. बाबा तुमचं नाव? दत्त त्रिभुवन दागिवली. भाऊ तुमचं नाव? आता तुम्ही इथे सगळे रेशनिंग कार्ड दुरुस्त करायला, नाव टाकायला किंवा कोड ऍड करायला इथं आलेले आहेत. किती वेळ झाला इथं थांबलेत? सकाळी 8 वाजता. आता वाजले 2ला 5 मिनिटं कमी आहेत. तुमची काय मागणी आहे आणि इथं काय सांगितलं जातं? तर माझी माहिती सांगतो मी हे रेशनिंग कार्डचं नाव वाढवण्यासाठी पहिल्यांदा जे आमचे थोडक्यात सुनबाईची ते कॅन्सल केलीचे ते दाखले तिकडनं काढून आणून मी तो यांना सगळं कागदपत्र देऊन 5 महिने झाले. किती? 5 महिने झाले. त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्याचं नाव मी वाढवलं नाही, काहीच केलं नाही. त्याच्यानंतर रेशनिंगवाल्या ज्या दुकानदाराकडे गेलो, त्या दुकानदाराने आपण एक विषय क्लिअर करू. तुमचं जे नाव वाढवायचं आहे तो विषय आपण नंतर साहेबांशी लगेच बोलून तो संपवून टाकू. दुसरा काय विषय? दुसरा विषय म्हणजे असं, आता ते रेशनिंग ते नावचं ते म्हणजे त्या पद्धतीने काम केलंच नाही ना काही. आपण साहेबांशी बोलून घेऊ तो विषय. ते नेमकी अडचण काय ते पण समजून घेऊ. आता इथं तुम्हाला अडचण काय सांगतायत? इथे अडचण म्हणजे आम्हाला इथली अडचण असं की मी इथे केल्यामुळे मला यावं लागलं परत इथं. म्हणजे इथे काय सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे का काय सांगतात? काहीच पण आता 5 मिनिट झाले म्हटलं आम्हाला काय. हो, तुम्ही इथे कोण असतं टेबलावर? भाऊसाहेब तुमचं काय नाव आहे? आता ही लोक लाईन करून का थांबलेत? ते समोर उभं राहूनच आम्ही लगेच करून घेतो. हो, पण मग आता सर्व्हर डाऊन आहे, स्लो आहे. आता ही लोक सकाळी 8 पासून आहेत. आता नंतर चालू झालं, 1 तासभर चालू झाले. तशी 1 तासापूर्वी चालू झालं. तुम्ही काय नागरिकांना काय आवाहन कराल? कशा प्रकारची काळजी घ्याल? हा, नागरिकांना सांगतो. सकाळी ड्युटीची वेळ काय? 10 ते 10. 10 वाजता. 10 ते 5:30. ऑफिसची वेळ काय माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती? आता आठवड्याचं 5 दिवस झाले, 5 दिवसाचा आठवडा झाला आहे. ऑफिसची वेळ बदललेली आहे. साहेबांकडनं माहिती घेऊन द्या. तुमचे प्रश्न सुटतील. सर्व्हर डाऊन आहे, तो ओके झाला की तुमचं काम मार्गी लागेल. आपण तुमचा प्रश्न साहेबांकडनं लगेच समजून घेऊ. लगेच समोर मला सांगा का नेमकं काय आम्हाला कळायला पाहिजे ना. आम्ही यायचं किंवा तुमच्या सेवेसाठी, सोयीसाठीच हे कार्यालय आहे. तुम्ही पत्रकार लक्षात आला आमच्या म्हणूनच मी मुद्दाम बोललो. आम्हाला हे उलट लोकांची सेवा झाली पाहिजे. हो, नक्की. एवढ्या उभं राहून लोकांनी करायचं काय नेमकं? कारण सगळेच काय सुशिक्षित असं नाही, नेमकं काय बाजू कळत नाही सगळ्यांना, असं आहे ना. बोला. आता मी जे रेस्ट, तुमचं नाव काय? माझं नाव गुलाब बबन जाधव. तुमचं इथं अडचण काय आहे? वेटिंगला काय? अडचण अशी की मी 4-5 महिन्यापूर्वी इथे एक म्हणजे अर्जन थोडक्यात असं की जे आमच्या सुनबाईचं नाव वाढवायचं होतं. काय सुनबाईचं नाव? अश्विनी मयूर जाधव. कुठल्या गावातून नाव कमी करून आणलं? त्या गुंजाळवाडी गावातून. गुंजाळवाड्याचं 2-3 गुंजाळवाडी आहेत. गुंजाळवाडी, गुंजाळवाडी, बेलेची गुंजाळवाडी, बेलेची गुंजाळवाडी, बेलेच्या गुंजाळवाडीतून नाव कमी करून आणले. त्याचे दाखले वगैरे आणून ते कोणाकडे दिले? दाखले आणून सगळे इथं याच्या इथं दिले, सुपूर्द केले नाही. त्याची पोच घेतली. त्याची पोच घेतली आणि त्याच्यानंतर विषय कळला. सर, विषय कसा मार्गी लागेल आणि 5 महिने का लागले? मला त्याचे आपण प्रश्न सोडवायचा आहे.
साईट स्लो असल्यामुळेच आणि मी जेव्हा चार्ज घेतला तर मी नवीनच आहे, चार्ज घेतल्यानंतर इथे बरेचसे अर्ज पेंडिंग होते. तर त्यानंतर आपण सिस्टीम अशी सुरू केली इथं की जे पण आता अर्ज घेऊन येते, समजा आता हे आले आहेत अर्ज घेऊन, त्यांचे डॉक्युमेंट काढायचं, डॉक्युमेंट सर्च करून ते तुरंत लगेचच्या लगेच सर साईट. यांचा विषय मार्गी कधी लागेल? यांचा विषय आता आपण आजच मार्गी लावून टाकू, म्हणजे आज ऑनलाईन काम करून दिलं जाईल आणि महिन्याभरात ते म्हणजे प्रोसेस लिस्टमध्ये नाव टाकून दिलं जाईल कोडसह. आज जर साईट चालू आहे दादा आज आपली, तर आज आपण त्यांचं ऑनलाईनचं काम करून देऊया जे काय काम असेल. दादा आता साहेब असं म्हणाले की आता मागे काय झालं ते झालं, साहेब नवीन इथं बदलून आलेले आहेत, तुमचा प्रश्न ते मार्गी लावतो म्हणाले आज. बरं, तुमच्या काय भावना? आमच्या भावना म्हणजे आमचं काम झालं पाहिजे, आम्ही कशाला काय बाकीचं विचार. पण त्याच्या तुम्हाला सांगतो हे करण्यासाठी मी त्या रेस्टिंग दुकानदाराकडे 2 वेळा गेलो. परत आमचा जो रेस्टिंग दुकान, त्या रेस्टिंग दुकानदाराने मला जवळ त्याच्या कॉप्या 3 वेळा ते दादा ठीक आहे, आता मागचं ऐका नाही का, विनंती अशी आहे आपला प्रश्न मार्गी लावायचा आहे की नाही. मार्गी लावून तुमचं आजचं रेशनिंग कार्डचं ऑनलाईनचं काम संपून जाईल. हा बस काय हरकत नाही. आम्हाला कदाचित काम या करायचं महिन्यामध्ये होतं. आम्ही काय बाकीच्या कदाचित या अडचणी महिन्यामध्ये किंवा कोणाला तुमचं त्रास नाव देतो असं काही नाही, पण आम्हाला त्रास होऊ नये. आम्ही 2-2 सर्व्हरची अडचण आली नाही तर कदाचित या महिन्यामध्ये तुमच्या सुनबाईचं नाव सुद्धा येईल. हो, म्हणजे आलंच पाहिजे का आम्ही एवढं रकम उपयोग काय आम्ही ज्या तुमच्याकडे कोणी गोष्टी पैसे करतो- वगैरे मागत नाही ना? नाही, अजूनपर्यंत मागितले नाही ना. मी तुमचं काय काम असेल तर मी त्याने मागावं. नाही नाही, पैसे मागायचं काही कारण नाही. सरकार पगार देतं, इथं चुकीचं काय होत नाही. इथं तहसीलदार चांगले आहेत, प्रांत साहेब चांगले आहेत. अशी हरकत नाही आम्हाला, त्याच्याबद्दल काही नाही. आमचं काम होण्याची मतलब आम्हाला बाकी काय अडचण नाही. धन्यवाद, तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. सर यांचं आज काम मार्गी लागेल अशी विनंती. तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. सर नमस्कार. जुन्नर तहसील कचेरीमध्ये रेशनिंग कार्ड दुरुस्त करणे, कोड टाकणे, नवीन नाव नोंदणी करणे, खूप गर्दी झालेली आहे. कामाचा उरक का होत नाही? साईट सध्या तांत्रिक अडचणीमुळे स्लो चालू आहे. तर आपण जसं जसं स्लाईड चालू होईल तसे तसे काम करतो आहोत. आपण उशिरापर्यंत बसूनही अर्ज निकाली काढत आहोत आणि शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन पण अर्ज निकाली काढण्याचं काम सुरू आहे. साईट स्लो असल्यामुळे थोडंसं विलंब होत आहे, पण त्याबाबत आपण वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे आणि त्यांच्या स्तरावरूनही साईट पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किती दिवसापासून हा प्रॉब्लेम आहे? साधारणतः 2 ते 3 आठवडे झाले हा प्रॉब्लेम सुरू आहे. आपण पत्रक दिले त्याला पर्याय काही व्यवस्था नाही का? ऑफलाईन वगैरे वेगळं काही वेगळा ऑप्शन? पर्यायी व्यवस्था सध्या तरी उपलब्ध नाही आहे, त्याबाबत मागणी करण्यात. सर आपलं नाव काय आणि हुद्दा काय? मी ज्ञानेश विनोद कुलकर्णी, निरीक्षण अधिकारी जुन्नर.